सगळ्यात आधी खूप 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 धन्यवाद, कारण मी जे काही अधिकवानाचे शॉर्ट्स व्लॉग अपलोड केले होते त्याच्यावरती तुम्ही भरभरून प्रेम आणि म्हणूनच हा इन डिटेल व्लॉग मी घेऊन आलेली आहे. 2 दिवसाची सुट्टी होती, त्याच्या आदल्या दिवशी मी सुट्टी घेतली होती कारण माझी तब्येत ठीक नव्हती. त्याच्यानंतर मग शनिवारी मी निघाले माहेरी आणि गेल्यानंतर फ्रेश होऊन लगेचच आम्ही गेलो होतो शॉपिंगसाठी, कारण मला सोमवारी पुन्हा ऑफिसला जायचं होतं आणि 2च दिवसाच्या सुट्टीमध्ये खरेदी आणि प्रोग्राम सगळं काही आवरायचं. तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच असेल की अधिकवानामध्ये काय काय केलं जातं. आमच्या इकडे सातारा साईडला अधिकवानामध्ये काहीतरी चांदीची सोन्याची अशी खरेदी केली जाते लेकिन तसं तर हे फक्त प्रथा म्हणून केलं जात होतं, पण आता हौशेने खूप लोक खूप काही करतात आणि ही कुठलीही गोष्ट लोक जेव्हा फॉलो करायला लागतात तेव्हा त्याचा एक नवीन ट्रेंड येतो असं मला तरी वाटतं. आम्ही जोडव्यांपासून सुरुवात केली होती शॉपिंगला, जे आम्हाला रात्री खूप जास्त लेट झालं होतं संपूर्ण शॉपिंग संपेपर्यंत. आणि कारण तसं वेगळं काही तुम्हाला सांगायची गरजच नाहीये, कारण तुम्ही सगळेच रिलेट करू शकता की जेव्हा 4 वेगवेगळ्या बायका एकत्र शॉपिंगला जातात तेव्हा काय होतं. शॉपिंग करताना आमच्या चौघींचं एकमत होईपर्यंत खूप जास्त वेळ लागत होता आणि त्याच्यामुळे आम्हाला खूप लेट झाला. काही गोष्टी त्या ज्वेलर दादांकडे नव्हत्या, त्यांनी त्या बाहेरून ऑर्डर केल्या म्हणजे मागवल्या होत्या. तोपर्यंत आम्ही तिथेच वेट केला आणि मग सगळी शॉपिंग एकदाच संपवली आणि मग पुढे निघालो. पुढे जाऊन आमचं ठरलं होतं साड्यांची शॉपिंग करायची. हे एवढे येते ना आतमध्ये. आता ह्या साडीला लाईनिंग आहे बघा, या ताई हे बघा आतमध्ये रेषा लाईन येतात. असं क्लिअर दिसतंय तुम्हाला, हे लाईन दिसते ना आतमध्ये रेषा बरं एक तर झाली. हा आता तुझी बघ. हे याला उद्या सकाळी पाहिजे. कुठला जास्त चांगला वाटतं? सगळे कुठे राहिले. आणि अशा पद्धतीने पहिला दिवस संपला होता आणि व्लॉगचा फर्स्ट पार्ट म्हणजे शॉपिंगचा पार्ट सुद्धा संपला होता. याच्यानंतर व्लॉग डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सुरू झाला जेव्हा आम्ही सजावटीला सुरुवात केली. तर या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा होता त्यामुळे सगळे बिझी होते आणि दुसरी गोष्ट घरात लहान मुलं असल्यामुळे खूप आधीपासून तयारी करता आली नाही. तरी सुद्धा लास्ट मोमेंटला जेवढी जमेल तेवढी तयारी वहिनींनी केलेली होती आणि थोडीफार आम्ही सुद्धा हातभार लावला होता याच्यामध्ये. पण फायनल रिझल्ट बघून इतकं छान वाटत होतं. खरंच हे खूप 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 मस्त झालं होतं डेकोरेशन, अगदी लास्ट मोमेंटला करून सुद्धा. आणि डेकोरेशनचं काय असतं, आपल्या मनाला सुखावलं म्हणजे बस झालं आणि मला तरी हे खूप जास्त आवडलं होतं. त्यानंतर सुरुवात झाली कार्यक्रमाला. कार्यक्रम म्हणजेच एकमेकींना वाण देण्याचा कार्यक्रम असतो. लेकींना माहेरी बोलवून त्यांचा मानपान केला जातो, त्यांच्या आवडीनिवडीच्या गोष्टी त्यांना खायला केल्या जातात आणि त्याचबरोबर त्यांची ओटी प्रत्येक आई वडिलांना आपल्या लग्न झालेल्या लेकीसाठी भरभरून करायचं असतं आणि ही कल्पनाच खूप जास्त महत्वाची आहे. त्यामुळे कोणी किती काय घेतलं, कोणी काय खरेदी केली हे सगळ्यापेक्षा महत्वाचं जेव्हा आपले आई वडील, आपल्या फॅमिली, आपले माहेरचे माणसं आपल्यासाठी एवढं प्रेम व्यक्त करतात ते खूप जास्त आनंददायी असतं असं मला वाटतं. ही परंपरा जरी खूप जुनी असली तरी त्याच्यातून एक आधुनिक आणि खूप चांगला विचार मात्र पुढे येतो, तो म्हणजे मुलींचं माहेर हे मुलींचंच घर असतं हा विचार. कारण आता सध्याच्या परिस्थितीमध्ये ज्या काही न्यूज आपण आजूबाजूला बघतो, जे काही मुलींबरोबर, लग्न झालेल्या मुलींबरोबर घटना घडतायत, मला त्याबद्दल डिटेलमध्ये नाही बोलायचंय, पण या अशा प्रथांमधून हे नक्कीच प्रूफ होतं की मुलींनी हक्काने माहेरी यावं, त्यांचे लाड करावेत आणि मुलींना जर काहीही प्रॉब्लेम असेल तर त्यांचं हक्काचं घर इथे आहे, त्यांची हक्काची माणसं इथे आहेत अशी जाणीव करून देणारी ही रूढ आणि परंपरा आहे. आणि ह्याचा विचार सगळ्यांनी खरंच सिरियसली केला. कारण मी अजिबात असं मानत नाही की एका लग्नामुळे मुलीचं माहेरचं किंवा कुठल्याही आपल्या घराशी संबंध तुटतो. उलट मुलगी जेव्हा नवीन घरामध्ये नवीन नाती जोडते तेव्हा ती नवीन जाती जपण्यासाठी, तो प्रवेश किंवा ते सगळं काही सक्सेस करण्यासाठी एक खंबीर पाठिंबा असतो, तो म्हणजे तिचं माहेर, असा विचार माझा आहे. त्यामुळे जेव्हा पण मुलगी कुठलीही लग्न करून आपल्या सासरी जात असेल तिने हे विसरू नये की आपलं एक हक्काची जागा, हक्काचं घर आहे जिथे आपण कधीही कुठल्याही संकटामध्ये धावून येऊ शकतो. आणि ह्या रूढी परंपरा सुद्धा हेच आपल्याला सांगतात. आपण त्यातून चांगलाच अर्थ घेतला पाहिजे असं मला तरी वाटतं. चला तर मग हे भाषण संपवू. या सगळ्यामध्ये खूप जास्त मजा घेण्याची गोष्ट होती ती म्हणजे पुढची पिढी. आपण जेव्हा या सगळ्या गोष्टी करतो तेव्हा पुढच्या पिढीला या सगळ्याचं खूप कुतूहल वाटत असतं, हे मी नोटीस केलं. कारण जेव्हा वहिनी माझी आणि ताईची ओटी भरत होती, मी आईची ओटी भरत होती, तेव्हा सगळं माझी भाची खूप नोटीस करत होती आणि तिला सुद्धा या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या. आणि या छोट्या छोट्या परंपरांमधूनच आपण आपल्या पुढच्या पिढीला आपली संस्कृती, आपल्या परंपरा, प्रथा या हँड ओव्हर करत असतो.
त्यामुळे हे सगळ्यांनी नक्की केलं पाहिजे. याचा अर्थ सगळ्यांनी शॉपिंग केली पाहिजे असं नाही म्हणत आहे मी, पण परंपरा जपल्या पाहिजे. तुम्हाला जितकं जमतंय तितकं केलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही पुढच्या पिढीला सुद्धा या गोष्टींचं नॉलेज, आपल्या मराठी प्रथा, मराठी संस्कृतीबद्दल जाणीव करून देत असता. आणि आजच्या दिवशी इतका माझा वेळ पटापट निघून गेला ना, कधी सकाळ झाली, कधी जेवलो आणि कधी सगळं संपलं, म्हणजे सगळा प्रोग्राम संपला हे मला कळलं सुद्धा नाही. इतकी धावपळ झाली होती. पण जेव्हा नंतर मी हे व्हिडिओ बघत होती किंवा आज हा व्हिडिओ एडिट करत होती तेव्हा खरंच खूप भारी वाटत होतं. हे क्षण, हे मुवमेंट, हे सगळं मी काही व्हिडिओमध्ये कॅप्चर करून ठेवते आणि ते सगळं मी म्हणजे कुठेतरी हा डेटा सेव्ह होतोय, याचा खरंच खूप आनंद होतोय. आमच्या सातारा साईडला ह्या अधिक वाणाला किंवा अधिक मासामध्ये केल्या जाणाऱ्या ह्या मानपानाला धोंडा महिना किंवा धोंडा खायला बोलवणं असं सुद्धा म्हणतात. खूप जण त्या धोंड्याच्या याच्यामध्ये अनारसे वगैरे बनवतात, त्याच्यामध्ये नाणी लपवून ठेवतात, म्हणजेच कॉइन्स लपवून ठेवतात. असं सगळं सुद्धा केलं जातं. प्रत्येक भागानुसार, प्रत्येक प्रदेशानुसार संस्कृती बदलते, तसंच प्रत्येक भागानुसार ह्या सगळ्या प्रथा सुद्धा बदलत असतात. आम्हाला जेवढं जमलं तेवढं आम्ही केलं आणि त्याच्यामध्ये आम्हाला खूप जास्त आनंद भेटला. तुम्ही तुमचा धोंडा महिना कशा पद्धतीने साजरा केला किंवा अधिक मासामध्ये काय काय केलं हे नक्की. आणि हो, हा मानपान आणि हे सगळं जरी बाजूला राहिलं तरीही अधिक मासामध्ये चांदीच्या गोष्टी बनवणे किंवा चांदी बनवणे हे खरंच शुभ असतं. हा सुद्धा एक विचार आहे ह्या सगळ्या मागचा. आणि तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा आपल्याला मुली होतात किंवा आपल्याला मुलं होतात ना, तेव्हा आपल्या माहेरी आपल्यापेक्षा जास्त त्यांचे लाड केले जातात. आणि ह्याचा कधी कधी हेवा सुद्धा वाटतो की जिथे आपणच नेहमी प्रायोरिटी असायचो, जिथे नेहमी आपलीच सगळेजण लाड करायचे, तिथे जेव्हा आपल्याला मुलं होतात ना, तेव्हा अचानकपणे ती नातवंड खूप जास्त लाडकी होतात, आपल्यापेक्षाही जास्त. हेवा वाटला तरी ते आपलीच मुलं असतात, त्यामुळे काही नाही, चालतं. इथे मामा मामी त्यांच्या भाचीचे भरभरून लाड करत होते आणि ते नेहमीच करतात, त्यामुळे तिच्या चेहऱ्यावरची स्माईलच तुम्हाला सांगून जात असेल की तिचे किती लाड होतात ते. आणि ह्या लाडाची 2 कारणं आहेत. एकुलती एक भाची तर आहेच, पण आजी आजोबांची आणि मामा मामीचे, म्हणजेच माझ्या माहेरचं फर्स्ट चाइल्ड असल्यामुळे ते खूप स्पेशल आहे आणि तिला नेहमी तशी स्पेशल ट्रीटमेंट दिली जाते. आजचा ब्लॉग इथपर्यंत बघण्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद. आणि जे काही मी शॉर्ट्स अपलोड केले होते त्याच्यावरही इतकं प्रेम करण्यासाठी खूप मनापासून धन्यवाद. तुम्ही तुमच्या अधिक महिन्यामध्ये काय काय खरेदी केली, काय काय सेलिब्रेशन केले हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, या ब्लॉग मध्ये तुम्हाला काय आवडलं हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, प्रथा आहे म्हणूनच नाही तर आपल्या जन्मदात्या आईसाठी आपल्याला कधीतरी तिचा मान सन्मान करण्याचा जेव्हाही चान्स मिळेल तेव्हा तो सोडू नका. तिचा भरपूर मनापासून मान सन्मान करा, तिचे लाड करा. इथे आमचं सगळ्यांचा मोठ्यांचा प्रोग्राम संपला आणि आम्ही जे काही केलं होतं ते सगळ्याचं अनुकरण पुढे माझ्या भाचीने केलं, कारण तिला सुद्धा हे सगळं करायचं होतं. मम्मा आत्तू काय काय करतायत आणि कशा पद्धतीने करतायत हे तिचं ऑब्झर्वेशन सुद्धा खूप जास्त परफेक्ट होतं, ते सुद्धा बघून घ्या तुम्ही. आणि अशा पद्धतीने आमचा सगळा परंपरेचा वारसा चालवणारी पुढची पिढी आलेली आहे. ती बघा किती उत्साहाने हे सगळं करत होती आणि खूप मला कुतूहल वाटत होतं तिचं की वा, तिला ह्या सगळ्यामध्ये किती जास्त इंटरेस्ट आहे आणि ती अगदी जसं आत्तूने केलंय तसंच करण्याचा प्रयत्न करत होती. चला तर मग पुढची जनरेशन रेडी होती आपल्या सगळ्या प्रथा परंपरांचा वारसा पुढे चालवण्यासाठी. याचं एक मनाला खूप विश्वास वाटला आणि आजीला किती कौतुक वाटत होतं की तिचे एवढे लाड करणारी नात, तिची एवढी मान सन्मानाने ओटी भरणारी नात तिला अशी पापी देत होती, तेव्हा तिला खरंच खूप. या सगळ्या मोमेंट खरंच खूप जास्त अनमोल असतात, ह्याचं काहीच मोल नाहीये. आणि या सगळ्यामध्ये तुम्हाला जास्त समाधान वाटेल हे मी तुम्हाला 100% सांगू शकते. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये. आणि हो, पुढे मी काही फोटोज सुद्धा ऍड केले आहेत जे आम्ही हे सगळं काही प्रोग्राम करताना, मस्ती करताना क्लिक केले होते. ते आवडला असेल ब्लॉग तर चॅनेलला नक्की फॉलो करा. बाय.